जीवाच्या अनुजीवी गुणांचा घात होण्यासाठी जे निमित्त असतात त्यांना घाती कर्म म्हणतात. आणि जीवाच्या प्रतिजीवी गुणांचा घात होण्यासाठी जे निमित्त असतात त्यांना आघाती कर्म म्हणतात. प्रश्न: घात ही तर अभाववाचक संज्ञा आहे. नाही, जीवातून कार्य त्याच्याबद्दल 2.6 ते कर्म ज्ञानावर्णादी रूपाने 8 प्रकारचे आहेत. त्यापैकी 4 घाती कर्मांच्या निमित्ताने तर जीवाच्या स्वभावाचा घात होतो. त्यापैकी ज्ञानावरण दर्शनावरण कर्मामुळे जीवाच्या ज्ञान आणि दर्शनरूप स्वभावाची पूर्णांशाने व्यक्तता होत नाही. त्यांच्या क्षयोपशमानुसार ज्ञान दर्शनाची किंचित व्यक्तता मात्र होते. मोहनीय कर्माच्या निमित्ताने जीवाचा स्वभाव नसणारे मिथ्या श्रद्धा अथवा क्रोधमान माया लोभाधिक जे कषाय त्यांची व्यक्तता होते. अंतराय कर्माच्या निमित्ताने जीवाचे स्वभावरूप असलेले दीक्षा घेण्याचे सामर्थ्य स्वरूप जे वीर्य त्याची व्यक्ती न होता त्याच्या क्षयोपशमानुसार किंचित शक्ती मात्र असते. याप्रमाणे घाती कर्मांच्या निमित्ताने जीवाच्या स्वभावाचा घात अनादी काळापासून होत आहे. असे मात्र नाही की प्रथमतः तर स्वभावरूप शुद्ध आत्मा होता आणि नंतर कर्माच्या निमित्ताने स्वभावाचा घात होऊन तो अशुद्ध झाला, असं नाही. अनादी काळापासून हा जीव कर्मांनी असा बद्ध आहे. प्रश्न: घात ही तर अभाववाचक संज्ञा आहे. म्हणून ज्याचा प्रथम सद्भाव होता त्याचाच तर अभाव सांगता येईल. परंतु येथे तर स्वभावाचा सद्भाव नव्हता, तर मग घात कशाचा केला असा प्रश्न. घात केव्हा म्हणतो आपण? पहिले त्याचा सद्भाव असायला पाहिजे, त्याचं एक्झिस्टन्स असायला पाहिजे. शत्रूचा घात केला याच्यामध्ये शत्रूची उपस्थिती अनिवार्य आहे. नंतरच घात या शब्दाचा प्रयोग त्याच्यावर होऊ शकतो. तर जीव स्वभावाचा घात असं म्हणत असाल तर पहिले जीव स्वभाव त्या ठिकाणी पाहिजे, नंतर मग त्या स्वभावाचा घात करण्याचा प्रसंग त्याच्यावर येईल. तर अशा प्रकारे या शाब्दिक रचनेमध्ये फसू नका. असं काही नाही आहे, ते घात वगैरे काही होत नाही. कर्मांना जिंकायचं म्हणजे गोपोटी अस्त्र शस्त्र लागतं असं काही नाही आहे. ती एक भाषा सौंदर्याचा प्रकार आहे. कर्म आहे, आपले काम करतात, अजीव आहे, निर्जीव आहे. कर्माला ज्ञान दर्शन थोडंच आहे की आता या समयाला कोणाच्या मागं झोपायचं. कर्म जे आहे ते कुठे लागायचं, किती काळपर्यंत टिकवायचं हे काही आपल्या स्वाधीन नाही. कर्म आपलं काम करते आहे, बद्ध होत आहे, उदयाला येत आहे. जीवसुद्धा कारण काय, दोन्ही फॅक्टर्स परिणमनशील आहे. परिणमनशील याचा अर्थ असा, 6ही द्रव्य परिणमनशील आहे. विशेष करून जीव आणि पुद्गल यांचं परिणमन स्वभाव आणि विभाव दोन्ही रूपानं होत आहे. बाकी 4 द्रव्य जीव पुद्गल जर काढले, धर्म अधर्म आकाशकाल या 4ही द्रव्यांचं निरंतर शुद्ध परिणमन होत आहे. म्हणून त्यांची चर्चा करण्याची गरज नाही. त्यांचं इंटरफरन्स आपल्यामध्ये काही नाही. हा जो संसार उभा झालेला आहे हा या 2 द्रव्यांच्या अनियमित वर्तनामुळे झालेला आहे. आत्मा इतका पवित्र आणि
शुद्ध असताना देखील आम्ही त्याला कवडी मोलाचा करून टाकलेला आहे. हा आमचा अपराध आहे. कवडी बदले जाए, हीरा जन्म अनमोल है, कवडी बदले जाए. तो भगवान आत्मा, त्या भगवान आत्म्याचा स्वीकार न करणं याचंच नाव अनंतानुबंधी क्रोध. काय म्हटलंय? आपल्या चैतन्य स्वरूपाचा स्वीकार न करणं, मी भगवान आत्मा आहे या गोष्टीचा याला डिस्कार्ड करणे, याला रिजेक्ट करणे. आणि मी पामर आहे, गरीब आहे, पामर आहे, गरीब आहे, चार गतीमध्ये फिरून त्रस्त झालेला आहोत, दुःखी आहे, संसारामधल्या अनेक कटकटींना मी कंटाळून गेलेलो आहे. अशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःला असं दिग्दर्शित करणं की मी असा आहे बा, हा मायनॉरिटी कॉम्प्लेक्स या जीवाच्या अधःपतनाचं कारण बनलेलं आहे. दुसरं काय? ही न्यूनगंडाची भावना या जीवानी आजपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी ही जोपासलेली आहे, चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे. तुम्ही आम्ही सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर आहोत. प्लॅटफॉर्म म्हणजे काय? तुम्ही आम्ही सर्व एकाच पंचमकाळच्या प्लॅटफॉर्मवर मिथ्यात्व घेऊन आलेलो आहोत. आपली मागच्या अनंत भवामधली कमाई सम्यक दर्शन नसल्यामुळे ती कमाई कोणत्याही अर्थाने गिनतीमध्ये पकडण्यात येत नाही. सम्यक दर्शन ही जीवाची कमाई. का तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी पंचम काळात पैदा झालो? मिथ्यात्व होतं म्हणून इथं. सम्यक दृष्टी जीव पंचम काळामध्ये जन्म घेत नाही, हा सिद्धांत आहे. नाही घेत जन्म. नियमाने मिथ्या दृष्टी जीव पंचम काळामध्ये जन्म घेतात. तर या काळामध्ये तर सर्व मिथ्या दृष्टीच आहे. परंतु ज्यावेळेला मी आपल्या चैतन्य स्वभावाची महती शास्त्राद्वारे ऐकतो, त्याची प्रतीती करतो, त्याची श्रद्धा करतो, ज्ञान त्याला ॲक्सेप्ट करते, त्यावेळेला सम्यक दर्शनाची प्रभा त्याच्या जीवनामध्ये उदयाला येते. पण आपली दृष्टीसुद्धा सम्यक दर्शनावर नको. का नको? दृष्टी आपल्या स्वभावावर पाहिजे. मी सम्यक दृष्टी आहे असं म्हणण्यापेक्षा मी त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा आहे ही गोष्ट श्रद्धेनं स्वीकारा. ज्ञानाने त्याच्यावर ठप्पा मारा आणि रमणता, आपल्या वेळेची रमणता, आपल्या चिंतनाची दिशा सर्व आपल्या एकमेव ज्ञाय त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा. जो भगवान आत्मा मी स्वयं आहे, दुसरा कोणी नाही. हा स्वयंस्वरूपी सत्ता स्वरूपी असलेला भगवान आत्मा, त्याच्याकडे सर्व पर्यायीचं कलन. ह्याच्या प्रत्येक समयाला पर्यायी निघतात. ह्या पर्यायी त्रिकाली ध्रुवाला सोडून अशा डायव्हर्ट होतात. आपल्याच पर्यायी त्यांचं मुख दुसरीकडे राहते, पराकडं मुख असते, पराचं लक्ष असते. आणि म्हणून चैतन्य स्वरूपी सुखस्वरूपी भगवान आत्म्याला अनंत दुःख आणि क्लेश याचं अनुभवन होते. डब्बीमध्ये कस्तुरी भरलेली असतानाही आम्हाला हिंगाचा वास येतो. विरोधाभास आहे. हिंग म्हणजे अगदी
त्याचा वास म्हणजे त्याचं काही वर्णन करून सांगता थोडं देते, माहीत आहे सर्वांना. हिंगाचा वास, कस्तुरीचा वास, दिसणारे दोन्ही सारखंच. का? चैतन्यमय अनंत सुखमय भगवान आत्मा असल्यानंतर अनुभूतीमध्ये दुःख का यावं? दुःख माझा हा स्वभाव नाही, स्वभाव अजिबात नाही आहे, तो विभाव आहे. तर मला स्वभावाची प्रतीती का नाही यावी? तिजोरीमध्ये जर माझ्या 1 लाख रुपयाची रोकड आहे, तर 2-4 रुपयासाठी याला त्याला तोंड वेंगण्याची गरज काय आहे त्याला? मी जर सर्व संपत्तीनिशी परिपूर्ण आहे, माझ्यामध्ये कमतरता काही नाही, मी पूर्ण रेडीमेड भगवान आहोत, मला काहीच करायची गरज नाही. परंतु मी जो आहे त्याच्याकडं दृष्टी दे. इथे जैन धर्म सुरू होतं. जो तू आहे त्याच्याकडं दृष्टी ठेव, त्याची श्रद्धा कर. कशाची श्रद्धा कर? आपल्या त्रैकालिक ध्रुव भगवान आत्म्याची श्रद्धा कर. त्या ठिकाणी जैन धर्म पूर्ण विराम अवस्थेला प्राप्त झाला. त्याच्यापुढे जैन धर्म नाही काय. आपल्या त्रैकालिक ध्रुव स्वभावाची आराधना. तुम्ही म्हणाल की आता आराधना कशाला करायची? मी आहेच ना. आहे, तुझ्याजवळ संपत्ती भरलेली आहे, परंतु ती लॉक झालेली आहे. त्याला त्या लॉकला कसं उघडायचं जोपर्यंत तू जाणत नाही तोपर्यंत तुझ्या संपत्तीचा उपयोग तू घेऊ शकत नाही. माझ्याजवळ सुद्धा अनंत चैतन्य, अनंत सुख, शांती, समाधान, समृद्धी ह्या गोष्टी जर बिलकुल ओव्हरलोड झालेल्या आहेत, बिलकुल ओव्हरलोड झालेल्या आहेत, पूर्ण लबालब भरलेल्या आहेत, तर मग विकाराला, दुःखाला, कशाला आश्रय देतो? आपल्या त्या चैतन्य गृहामध्ये या कषायाच्या फकड्यांना कशाला प्रवेश देतो? हा जैन धर्माचा दिष्ट आहे. तू जसा आहे तसं त्याचं चिंतन कर, तसं ज्ञान कर आणि त्याच्यामध्ये रमणता हो. जैन धर्माची सुरुवात हीच आहे आणि त्याच मुद्द्यावर जैन दर्शन समाप्त होत आहे. आम्ही सर्व गोष्टी करतो धर्माच्या नावाखाली, परंतु नेमकी आपल्या चैतन्य स्वभावाची अभिव्यक्ती पर्यायीमध्ये कशी होईल नेमकी ही गोष्ट ओमिट करून बाकी सर्व गोष्टी धर्माच्या नावाने करतो. फळ असं मिळालेलं आहे की अनादिकाळापासून संसारामध्ये फिरूनही अनंत वेळा जैन धर्म मिळत असूनही मुनिव्रत धाल अनंत बार गिरीवक उपजायो हे शब्द ऐकूनही अनंत वेळा मुनिव्रत धारण केलं तरी तू मिथ्यात्व घेऊन इथे आला. शरम नाही वाटली तुला? अनंत वेळा साधू बनला तर मिथ्यात्व घेऊन बनलेला आहे. मिथ्यात्वाचा नायनाट करण्याची किंवा आपल्या स्वची रुची, स्वची अभिव्यक्ती करण्याची तुला कधी गरज वाटली नाही. याचं कारण आपला जो स्व आहे परिपूर्ण भरलेला, पूर्ण 100% पोटेन्शियल ज्याच्यामध्ये आहे असा हा भगवान आत्मा, याचा कधी तू मनापासून स्वीकार केला नाही. शास्त्र वाचले, बोलले, आम्ही प्रवचनात सांगितलं, सर्व काही झालं तरी परंतु त्याला श्रद्धेने स्वीकारण्याची हिंमत, स्वीकारण्याची ॲबिलिटी आमच्यामध्ये कधी आलेली नाही. आणि म्हणून अनंत वेळा मुनिव्रत धारण केलं तर अनंत वेळा गृहस्थ व्रत केले असतील का नाही, अनंत वेळा पूजा, अनंत वेळा सम्य शिखरीची वंदना, ह्या सर्व गोष्टी केल्या असतील की नाही. आणि सर्व करून चुकला तरी सम्यक दर्शनाचा पत्ता नाही. याचा अर्थ की सम्यक दर्शनाची प्रक्रिया या सर्व बाह्य क्रियाकांडावर अजिबात नाही. सम्यक दर्शन ती अभिव्यक्ती आहे, भगवान आत्म्याची अभिव्यक्ती आहे. त्या
भगवान आत्म्याला ज्यांनी ॲक्सेप्ट केलं त्याच्या अभिव्यक्तीमधून त्याच्या अभिव्यक्ती म्हणजे पर्याय, त्याच्या पर्यायीमधून सम्यक दर्शनाची पवित्र गंगा वाहल्याशिवाय राहणार नाही. कशाला टेन्शन घेता मला सम्यक दर्शन आहे किंवा नाही? टेन्शन याचं घ्या तर मी भगवान आत्मा आहे की नाही. जोपर्यंत ही गोष्ट विथ फुल कॉन्फिडन्स, पूर्ण सामर्थ्यानेशी आणि पूर्ण ऊर्जेसहित आपल्या भगवान आत्म्याचा स्वीकार अति उल्हासाने, जोपर्यंत उल्हास येत नाही आपल्या भगवान आत्म्याचा. काही लोकांना तर भगवान आत्मा हा शब्द ऐकल्याबरोबर अंगाची जळफळाट होते. का होते? अनंत मिथ्यात्वाचा उदय आहे आणि त्यामुळं अशी शब्द ऐकल्याबरोबर जळफळाट होऊन जातो. हा जळफळाट म्हणजे मिथ्या दर्शनाचं लक्षण. असा जळफळाट तुम्हाला होत नाही याचा अर्थ तुम्ही सर्व भव्य जीव आहात आणि निकट भव्य आहात आणि सम्यक दर्शनाच्या अभिमुख आहात. भगवान आत्म्याला जर ॲक्सेप्ट केलं तर गॅरंटेड सम्यक दृष्टी आहे, काही प्रश्नच नाही. मी त्रैकालिक ध्रुव भगवान आत्मा आहे, मी मनुष्य नाही. हे सर्व कर्मजनित आणि माझ्या विभाव परिणामाचं हे फळ आहे. तर ही असमान जातीय द्रव्य पर्याय, मनुष्य पर्याय जी मिळालेली आहे ती माझ्या मिसकॉन्डक्ट समजतं ना? काय म्हणतात मिसकॉन्डक्ट म्हणजे मिथ्या चारित्र. मिथ्या चारित्राचं हे फळ आहे. अशा प्रकारची पर्याय मला मिळालेली आहे. या मिसकॉन्डक्टपासून दूर होण्यासाठी एकमेव भगवान आत्मा हाच एक आदरणीय आहे, आश्रयणीय आहे, श्रद्धेय आहे, ज्ञातव्य आहे आणि अनुचरणीय आहे. तो एक भगवान आत्मा. या भगवान आत्म्याची गोष्ट ऐकल्याबरोबर अनंत उल्हास आला पाहिजे. ही भगवान आत्म्याची कथा ज्यांनी प्रस्तुत केली आहे, ज्यांनी प्रोड्यूस केली आहे, ज्यांनी याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे ते सर्व आचार्य, त्यांचं नाव ऐकल्याबरोबर अंगामध्ये उल्हास यायला पाहिजे. तर हो, ही अशा प्रकारची अद्भुत गोष्ट आजपर्यंत आम्ही या पामर जीवाने, या महामूर्ख जीवांनी आजपर्यंत या सुंदरतम वस्तूला नाकारलं. एका दरिद्री कोढी मनुष्याला एखाद्या चांगल्या सात्विक प्रवृत्तीच्या बाईने खीर वाढावी आणि त्या मनुष्याने ती खीर कुत्र्याला चारून द्यावी, स्वतः खावी नाही. अशा प्रकारचं दुर्दैव जसं त्या कोढी मनुष्याचं आहे. ते उदाहरण कदाचित आलं असेल पहिल्या याच्यामध्ये किंवा येईल पुढे. अशा प्रकारची प्रवृत्ती, इतका सुंदरतम जैन धर्म मिळाल्यानंतर आमच्या मनामध्ये जर भोगाचं आकर्षण असेल, स्वाध्यायाचं आकर्षण नसेल, भगवान आत्म्याची गोष्ट ऐकण्याचं आकर्षण नसेल तर ही मनुष्य पर्याय नक्कीच निघून जाईल. आणि कदाचित 2000 सागरच्या चक्रामध्ये 2000 सागर याच्यासाठी सर्वांना माहीत आहे का ही जी त्रस पर्याय मिळालेली आहे ही आपण ज्या वेळेला मागच्या त्याच्या प्रत्येक भावामध्ये ज्या वेळेला अळीपासून सुरुवात करा, 2 इंद्रियापासून सुरुवात करा, तेव्हापासून एक काउंटिंग करा की किती वर्ष तू त्या अळीमध्ये होता. त्यानंतर अळीचा जन्म गेला, मुंगीमध्ये आला, मुंगी वगैरे 3 इंद्रिय झाला, त्यानंतर चतुर्ंद्रियामध्ये आला, त्यानंतर पंचेंद्रियामध्ये तिर्यंच बनला, पंचेंद्रियामध्ये असंज्ञी बनला, आता पंचेंद्रियामध्ये मनुष्य बनला. हे आपलं किती काल लोटले, कारण हा पूर्ण काळ तुला अलॉट केलेला आहे तो 2000 सागरचा आहे. काय समजतात? 2000 सागर एवढंच अलॉटमेंट आहे. हे अलॉटमेंट संपलं समजा या भावामध्ये तर कुठे जाऊन पडू याचा विचार केला. हे 2000 सागर पूर्ण संपले आपले. अळीच्या जन्मापासून काउंट करा. हे 2000 सागर संपले तर हा मनुष्य भाव कुठे जाऊ आपण? ना स्वर्गात जाऊ ना नरकात जाऊ, निगोदामध्ये जावं लागेल.
कारण त्रस पर्यायीमध्ये सुद्धा लिमिटेशन आहे का इतक्या काळामध्ये तुला सम्यक दर्शन कमीत कमी सम्यक दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. जास्त काळ तुला आम्ही देत नाही, कारण या लाईनमध्ये त्रस पर्यायीमध्ये येण्यासाठी अनंत अनंत जीवांची लाईन उभी आहे. मनुष्य पर्यायीमध्ये येण्यासाठी अनंत जीवाची लाईन उभी आहे. परंतु विधी लिखित कुदरती खेळ असा आहे का या जगामध्ये जी मनुष्य संख्या आहे, 2.5 द्वीपामधल्या मनुष्य संख्या ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. देवामध्ये सुद्धा देवता लोक कॉन्स्टंट आहे. एक्स्ट्रा तिथे बेड नाही आहे. बेड याचा अर्थ उपपाद शय्या. स्वर्गामध्ये जन्म होतो तिथे तुमचा बेड असायला पाहिजे, एक जागा का अमुक जीव या ठिकाणी येणार आहे. पण आता बेड खाली नसतील तर आणि इथून एखादा जीव चाललेला आहे, नो वॅकन्सी. स्वर्गामध्ये तुला वॅकन्सी नाही आहे. मनुष्यगतीमध्ये पाहतो कुठं मिळतं, नो वॅकन्सी. आणि तुझा काळ संपत आलेला आहे. 2000 सागर तू इन्व्हेस्ट केले, पूर्णपणे वेस्ट केलेले, खर्च केलेले. आता कुठे जाशील तर सांगतात की आता फक्त तुला निगोदिया शरीर मिळेल. त्या एका निगोदिया शरीराच्या आश्रयाने अनंत अनंत आत्माय तिथे असतात. एका शरीराच्या आश्रयाने अनंत जीव राहतात. प्रत्येक निगोदिया जीवाला सुद्धा या विश्वामध्ये स्पेस मिळू शकली नाही. एक छोटासा निगोदिया जीव त्याला सुद्धा इंडिव्हिज्युअल स्पेस, जसं आपण म्हणतो ना की आम्ही इतकं असताना आम्हाला इंडिव्हिज्युअल एक कमरा सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाही तीर्थावर आणि कॉमन कमऱ्यामध्ये टाकत गेला. जसं माणूस त्यावेळेला उदास होतो का तुम्ही आम्हाला एक रूमसुद्धा देऊ शकले नाही, तसं तो निगोदिया जीव विचारतो का आम्हाला तुम्ही सर्व एकाच शरीरामध्ये घातलं. एकाच शरीराच्या आश्रयाने हे अनंत जीव त्याच्यामध्ये कोंबले. निगोदिया जीवाची ही रचना राहते का एका निगोदिया जीवाच्या आश्रयाने अनंतानंत जीव त्या ठिकाणी राहतात. हे त्या जीवाचं सर्वोत्कृष्ट पाप कार्य आहे. हे आम्हीच होतो त्याच्यामध्ये. निगोदिया जीव आपण म्हणतो, पण तिथेही आम्ही अनंत वेळा गेलेलो आहोत. काल अनंत निगोद मझ्या कोणासाठी म्हटलेलं आहे? काल अनंत निगोद मझ्यार बीत्यो एकेंद्रिय तनघात. या एकेंद्रिय पर्यायीमध्ये आम्ही अनंत काळ व्यस्त केला आहे. म्हणून आचार्य या ठिकाणी प्रेरणा करतात की मी त्रिकाली ध्रुव आत्मा आणि मी अनंत सुखाचा धनी, याचं कधी विस्मरण होऊ देऊ नको. घातिया कर्माच्या निमित्ताने जीवाचा घात होतो. अघात्या निमित्ताने जीवाच्या गुणांचा घात होण्यास निमित्त आहे. ही गोष्ट फक्त ज्ञानामध्ये ठेव. बाकी त्या गोष्टीला काही अर्थ नाही. ज्ञानामध्ये ठेव. माझ्या आत्मसाधनेमध्ये त्याचं काय प्रयोजन आहे? माझ्या आत्मसाधनेमध्ये मला साहित्य कोणतं पाहिजे? हे ज्ञान कामी. हे घातिया कर्माच्या निमित्तानं जीवाचा घात होतो. अघातिया कर्माच्या निमित्ताने हे ज्ञानासाठी इन्फॉर्मेशन ठेव. ज्ञानाच्या याच्यामध्ये ठेव. प्रत्यक्ष तुझ्या आत्मसाधनेमध्ये याला काही उपयोगिता नाही. काय म्हटलंय? स्वर्ग 16 आहे, नर्क 7 आहेत, द्वीप आणि समुद्र असंख्यात आहेत. जम्बू द्वीप 1,00,000 योजन विस्ताराचा आहे. मेरू पर्वत 1,00,000 उंचा. ह्या गोष्टी ध्यानात घेण्यासारख्या नाही. ध्यान बिघडून गेले त्याच्यामुळे. का? ध्यानाचा विषय भगवान आत्मा. ह्या गोष्टी ज्ञानामध्ये ठेव. फरक समजला ना? ज्ञानामध्ये ठेव आणि ध्यानामध्ये ठेव, फार फरक आहे. ध्यानाचा विषय कोणता?
आपला भगवान आत्मा तो भगवान आत्मा नाही. अनंतानंद सिद्ध भगवान वर्त आहे सिद्धशिलेमध्ये, ते सुद्धा ध्यानाचा विषय आपले नाही, ते पर आहे. असू द्या, पर आहे. व्यवहाराने या परांना आमचे शतशः वंदन व्यवहाराच्या भूमिकेमध्ये. परंतु निश्चयाच्या भूमिकेमध्ये मला वंदन कोण आहे? निश्चयाच्या भूमिकेमध्ये मला हे पंचपरमेष्ठी सुद्धा वंदन योग्य नाही. निश्चयाच्या भूमिकेमध्ये शब्द लक्षात ठेवा, धचा मा करून टाका. निश्चयाच्या भूमिकेमध्ये फक्त एक आत्माच वंदनीय, माझा आत्मा. निश्चयाचा अर्थ काय? वास्तविकपणे इन ट्रू सेन्स, खऱ्या अर्थानं जर कोण तुला तारणारा असेल, वाचवणारा असेल, तर तुझा भगवान आत्मा हाच तुझा गुरु, हाच तुझा परमेश्वर. अन्य परमेश्वराला शरण मानणं हा फक्त व्यवहार आहे, व्यवहार आहे. अरहंत सिद्ध आचार्य नमन हे उपाध्याय हे साधुन. जय पंच परम परमेष्ठी प्रभु भवसागर तारणहार. मन वच काया पूर्वक करता हूँ शुद्ध हृदय से आह्वान. मम हृदय विराजो तिष्ठ तिष्ठ सन्निकट हो मेरे भगवान. व्यवहाराच्या भूमिकेमध्ये या साधकाला अनंत पंचपरमेष्ठीच्या भक्तीचा भाव येतो, व्यवहाराच्या भूमिकेमध्ये येतो, पण तो बंधनकारक आहे. तो संवाद निर्जरा करू शकत नाही. संवाद निर्जरा करण्यासाठी या ठिकाणी आपला असलेला भगवान आत्मा तोच एक आराध्य आहे. सब आत्मा की अवस्था ये आत्मा ही है शरण. हे सांगतात की अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे सर्व आत्म्याची अवस्था आहे, आत्म्याच्या पर्यायी आहे. या पर्यायींना शरण जाणे हा व्यवहार आहे. सब आत्मा की अवस्था है, आत्मा ही है शरण. मग शरण कोण आहे? पंचपरमेष्ठी शरण आहे का आत्मा शरण आहे? पंचपरमेष्ठींना विचारा, तुम्ही कोणाचं शरण घेतलं? कोणाचं? सिद्धांत शुद्ध आत्म्या. पंचपरमेष्ठी सांगतील की बा आम्ही शुद्ध आत्म्याचं शरण घेतलेलं आहे. मग आम्ही कोणाचं शरण घ्यायचं? एकाचं शरण घ्या ना. कशाला 10-15 दैवत ठेवतात? एकच शरण ठेवा. एक शरण आहे भगवान आत्मा, हाच माझा शरण आहे. वाचून घेतो उत्तर. पहिले प्रश्न समजून सांगा. घात स्वभावाचा सद्भाव नव्हताच म्हणतो तो. स्वभावाचा सद्भाव होता, त्याचा तर स्वभाव नव्हताच. आहे. प्रश्न वाचून. घात ही तर अभावाची संज्ञा आहे. म्हणून ज्याचा प्रथम सद्भाव होता त्याचा तर अभाव सांगता येईल. परंतु येथे तर स्वभावाचा सद्भाव नव्हताच, तर मग घात कशाचा केला? घात्या कर्माने घात कोणाचा केला? ही व्यवहाराची भाषा आहे. घातगीत काही केला नाही बरं. उत्तर देतात, जीवामध्ये अनादी काळापासून अशा शक्ती आहेत की त्यांना जर कर्माचे निमित्त मिळाले नसते तर त्या शक्ती केवळ ज्ञानादी स्वभाव रूपाने राहिल्या असत्या. सर्वज्ञत्व शक्ती आहे की नाही जीवामध्ये? 47 शक्तीमध्ये सर्वज्ञत्व शक्ती आहे. त्या शक्तीची अभिव्यक्ती आजपर्यंत अजून आपली झाली नाही. का झाली नाही? कर्माने ती रोखली का? कर्माने ब्रेक मारला का त्या ठिकाणी? सर्वज्ञ दशा अजूनपर्यंत का झाली नाही आपली? आपल्या गलत मान्यतेमुळे आहे सर्वज्ञत्व शक्ती. तिजोरीमध्ये धन संपत्ती असून आमची कल्पना ही झाली आहे की तिजोरीमध्ये गवऱ्या भरलेल्या आहेत. बुढ्यांनी गवऱ्या आणून ठेवल्या होत्या, त्या भरलेल्या आहेत. ती कधी खोललीच नाही तिजोरी.
धनसंपत्ती असूनही तो दरदरचा भिकारी राहील का नाही? मग माझ्या संपत्तीची जर मला कल्पनाच नसेल, त्याची प्रतीती नसेल, श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तर या जीवाचं जीवन भिकाऱ्यासारखं आकुलतामय राहील का नाही? तसंच आमचं आज जीवन झालेलं आहे. तर इथे प्रश्न असा आहे का पूर्वी सद्भाव होता, नंतर घात झाला, तर अशी शंका आहे. नाही, सद्भाव नव्हताच, होता नाही. ज्याचा प्रथम सद्भाव होता नाही, नव्हता आहे. प्रश्न नव्हता आहे, प्रश्नामध्ये नव्हता. त्याचं मान्य आहे की प्रथम सद्भाव नव्हताच, स्वभाव नव्हताच, त्या स्वभावाचा सद्भाव नव्हताच. बरोबर. सद्भाव नव्हता, वरच्या वहीत आहे होकारार्थी, खालच्या वहीत नकारार्थी. पुढे नाही, प्रथम सद्भाव नाही. होकारार्थी असा आहे की ज्याचा प्रथम सद्भाव होता त्याचा अभाव होईल. प्रश्न त्याला म्हणायचा आहे की जर एखादा सद्भाव असेल तर त्याचा अभाव करता येईल. बरोबर आहे, मी तेच म्हणतो. परंतु त्याला इथं म्हणायचं आहे किंवा प्रथम स्वभावाचा सद्भावच नव्हता तर अभाव कोणाचा करा? घात कोणाचा करा? जिथे व्यक्तीच नाही आहे आणि ते 4-5 सैनिक आले मारायसाठी, कोणाला मारणार आहे? नाहीच आहे तिथे. तर त्याचं उत्तर देतात, जीवामध्ये अनादी काळापासून अशा शक्ती आहेत की त्यांना जर कर्माचे निमित्त मिळाले नसते तर त्या शक्ती केवळ ज्ञानादी स्वभावरूपाने राहिल्या असत्या. परंतु कर्माचा संबंध तर अनादी काळापासून आहे, म्हणून ती शक्ती व्यक्त नाही. तथापि हे सर्व निमित्ताच्या भाषेनं लिहिलेलं कथन आहे. एक व्यक्ती, एक शक्ती किंवा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये काही करू शकत नाही, याची बिलकुल गाठ बांधून टाका डोक्यामध्ये. तसं नाही, स्वभावाचं वर जे घात लिहिलं सगळं 8 कर्माचं, तर स्वभावाला पूर्ण घात करणारं कर्मच नाही. स्वभाव नाही म्हटलं तर द्रव्याचा अभाव, स्वभावाचा घात करणारा नाही, त्याच्या ज्ञान गुणाच्या पर्यायीचा घात होईल. त्या व्यक्त अव्यक्त राहतील. स्वभाव तर व्यक्तच आहे ना. स्वभाव अनादी काळापासून आहे. इथे ज्या वेळेला बरोबर आहे, पण त्याला उत्तर हे दिलं की स्वभाव कधी घात होतच नाही, स्वभाव व्यक्तच राहील. व्यक्त आणि अव्यक्त, शक्ती व्यक्ती त्याची शक्ती व्यक्त नाही, स्वभावामध्ये नाही. तो भेद स्वभावाचा नाहीच. स्वभाव तर नित्य व्यक्त आहे. म्हणून शंकाकाराने प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की त्याचं मान्य आहे की बा पहिले स्वभावाचा सद्भावच नाही आहे. कारण वर सांगितले ना की हे घाती करतात, जीवाच्या गुणांचा स्वभावाचा घात करतात. तर त्याचं म्हणणं असं आहे की पहिले असते मग घात केला असता तर तुम्ही घात म्हटलं असता. जिथे नाहीच तिथं तुम्ही काय म्हणणार? आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर नाहीच मानलं तर वस्तूचा अभाव मानावा लागते, म्हणून ती शक्यता नाही. तर स्वभाव नित्य व्यक्त आहे, परंतु शक्ती आणि व्यक्ती हा पर्याय. म्हणून अशा प्रकारे केवळ ज्ञानाचं घेतलं, ज्ञान गुणाचं घेतलं नाही. केवळ ज्ञान ही पर्याय. इथे केवळ ज्ञान आल्या शब्द आहे ना. केवळ ज्ञानाची स्वभाव रूपाने पर्याय घेतला. केवळ ज्ञानादी स्वभाव रूपाने राहिल्या असत्या. कोण राहिलं असतं? शक्ती. बरोबर. म्हणजे ती शक्ती जीवामध्ये अनादी काळापासून आहे. कोणती शक्ती? केवळ ज्ञान होण्याची शक्ती कोणती? त्यांनी एक वाक्य टाकलंय, त्यापैकी ज्ञानावरण दर्शनावरण कर्मामुळे जीवाच्या ज्ञान आणि दर्शन स्वभावाची पूर्णांशाने व्यक्तता होत नाही. ते इथे तिखोच आहे पुन्हा की पूर्ण ज्ञानावरण कर्माला घात करणारं कर्मच नाही, हे ज्ञान गुणाला घात करणारं कर्मच नाही. म्हणून ती शक्ती व्यक्त नाही. तथापि शक्ती अपेक्षेने स्वभावाची सत्ता आहे. शक्ती अपेक्षेने स्वभावाची सत्ता आहे. अनादी काळापासून या जीवाजवळ अनंत शक्ती आहे. शक्ती कधीही कमी किंवा जास्त होत नाही. जेवढी अनंत शक्ती ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. अनंत म्हणजे तुमच्या अनंतामध्ये, यांच्या अनंतामध्ये, त्यांच्या अनंतामध्ये काही व्हेरिएशन आहे असं नाही. सर्व सिद्ध एका सारख्याच शक्तीने परिपूर्ण अभिव्यक्त झालेले आहेत. आता ह्याही वाक्याचा अर्थ वेगळा नाही. शुद्धात्मा शक्ती अपेक्षेनं नाही आहे आणि व्यक्त अपेक्षेनं नाही अशी मान्यता आहे. म्हणजे शुद्ध स्वरूप जे आहे
ते तुम्ही जे व्यक्त मानतो आपण शुद्धात्मा शक्ती स्वभावाच्या अपेक्षेनं अपेक्षेनं तर स्वभावाची सत्ता आहेच ना. हा, तर तसं नाही म्हणत ना. अनेक लोक ती खोचे पुन्हा त्याच्यात ते तर बरोबर आहे. ते समजायचं ना विचार. शक्ती अपेक्षेने स्वभावाची सत्ता आहे, परंतु तो व्यक्त न होण्याच्या अपेक्षेने तो व्यक्त झाला नाही. पण कर्मामुळे आज तो व्यक्त आहे, व्यक्त नाही होऊ शकत आहे त्याचं त्याच्यात उत्तर आहे. तो व्यक्त झाला नाही म्हणून असं बोलण्यात येते की या कर्माच्या निमित्ताने याला रोडा पडला, ही शक्ती व्यक्त झाली नाही. दुसऱ्या शब्दामध्ये या कर्माने या ज्ञानगुणाचा घात केला, अशा प्रकारे व्यवहाराच्या भाषेमध्ये कथन केल्या जाते. बरोबर आहे. अघाती कर्म 4 आहे. बस एवढे 4 ओळी वाचून घेतो. अघाती कर्म 4 आहे. त्यांच्या निमित्ताने या जीवाला बाह्य सामग्रीचा संबंध प्राप्त होतो. त्यापैकी वेदनीय कर्माने शरीरामध्ये अथवा शरीरापासून भिन्न अशा नाना प्रकारच्या सुखदुःखाला कारणीभूत परद्रव्यांचा संयोग होतो. शरीरामध्ये रोगराईचा संबंध होणे असा आता वेदनीय कर्माचं निमित्त आहे. त्या ठिकाणी आयु कर्माच्या निमित्ताने स्थिती संपेपर्यंत प्राप्त शरीराचा संबंध सुटू शकत नाही. आयुकर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर हे सांभाळून ठेवावं लागते. चाहे लकवा जरी मारला असेल, रोगराई झाली असेल, तरी त्याला ते जोपर्यंत आयुकर्म संपत नाही तोपर्यंत त्याची हिफाजत करणं हे आवश्यक आहे. नामकर्माने गती जाती शरीराधिकांची उत्पत्ती होते. गोत्रकर्माने उच्च व नीच कुलाची प्राप्ती होते. याप्रमाणे अघाती कर्माने बाह्य सामग्रीचा संयोग होतो आणि त्यावेळी मोहनीय कर्माच्या उदयाची साथ मिळाली असताना जीव सुखी दुःखी होतो. अघाती कर्मामुळे नाही आहे, मोहनीय कर्मामुळेच. सुख दुःखाचं कारण सुख दुःख मोहनीय कर्माच्या निमित्ताने आपण इष्ट अनिष्ट बुद्धी करतो. आपल्याच इष्टबुद्धीने आपण त्याला सुख मानतो, आपल्याच अनिष्ट बुद्धीने त्या संयोगाला दुःखी मानतो. तसे शरीर संबंधाच्या निमित्ताने जीवाचा अमूर्तत्वादी स्वभाव आपल्या स्व अर्थाला करीत नाही. शरीर संबंध आहे की नाही, जसं शरीर संबंध आहे आत्म्याला. शरीराला पकडलं तर आत्म्याला पकडलं की नाही. तुमच्या शरीराला पकडलं आणि सांगितलं की आत्मा तू निघून जा, तर आत्मा निघून जाऊ शकत नाही. कारण त्यावेळेला आत्मासुद्धा शरीराच्या संपर्काने मूर्तिक सारखा वागत आहे. बनला नाही तो, मूर्तिकप्रमाणे वागत आहे तो. दिलाय खाली. जसे कोणी शरीरास पकडले तर आत्माही पकडला जातो. जोपर्यंत कर्माचा उदय आहे तोपर्यंत बाह्य सामग्री देखील तशीच राहते, दुसऱ्या रूपाची होऊ शकत नाही. जोपर्यंत बाह्य सामग्री देखील कर्माचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत बाह्य सामग्री सुद्धा तशीच राहील. असे अघाती कर्माचे निमित्त समजावे.